अगो किती उशीर. अरे सुभाष, बराच खर्च केलायस की. काय लोन वगैरे? नाही नाही नाही, स्वामींची कृपा. अहो ही काय बोलायची वेळ आहे का? चल ये, दाखवते तुला वधू पक्ष. या भाऊजी. ताई सगळं छान होईल. माझा तर आता फक्त एका माणसावर विश्वास आहे, जय दादा. दादा हिरोवरून डायरेक्ट दादा. हो, भारी आहे तो. माझा रिस्पेक्ट वाढलाय त्याच्याबद्दलचा. ताई ताई काय भारी दिसतेस ग तू. कब ग तू. ताई आता काय करायचं? मला काहीच कळत नाहीये. त्या बांदेकरला सगळ्यांसमोर कसं एक्सपोज करायचं ना तेच कळत नाहीये. किती ट्राय केलं तरी एक पण पुरावा नाही आला यार हाती. आणि जय दादाला त्याने पण अजून काही कळवलं नाहीये. पण म्हणजे आता ताईचं लग्न त्या बांदेवरशी होणार? पोरींनो, अगं काय असं कोंडाळा करून उभे राहिलेत? आता आपल्याला गौरी हार पुजायचा आहे. फोटो काढून ठेवा, शरूच्या वेळेस लागतील. मम्मी सारखी सारखी काय माझ्या लग्नावर येत असते. बाय नंतर तुझाच नंबर आहे आता. चला चला बाहेर या, लवकर तयार व्हा. चला चला. घाबरू नको ताई. काय घाबरू नको ताई. आपण मम्मी पप्पांना सगळं सांगून टाकूया. एक गप ग, डोकं आहे का तुला? नाही मयू, असं नको करूयात. जर मम्मी पप्पांना सांगितलं तर बांदेकर असा वागतोय याच्यावर विश्वासच नाही बसणार त्यांचा. त्यात माझं गौतमवर प्रेम आहे म्हणून आपण हे सगळं मुद्दाम करतोय असं वाटेल. मम्मी किती एक्साइटेड आहे बघितलं ना. तिला तर आपलं काही खरंच नाही वाटणार. मला तर काही कळतच नाहीये, माझं डोकंच चालत नाहीये. आहे का अपयू? जास्त डोक्यात नको जाऊ माझ्या. मला जास्त डोकं बोलायचं नाही. जास्त डोक्यात. शांत बसा नाहीतर बाहेर जा. ताई स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, ते सगळं ठीक करतील. का? काय झालं? अरे मी आताच त्या आसावरीच्या रूम मध्ये स्पाय करून आले. डूड, काय डेड सायलेन्स होता तिथे माहितीये. किती घाबरलेत त्या, त्यांना कळतच नाहीये काय करायचं ते. का ग? कुठे गेला जय? काल तर खूप चॅलेंज करत होता, डायलॉग मारत होता, तुझी वरात मीच काढणार. हा अरे तेच ना, त्याने काहीच केलं नाहीये. आणि बाय द वे तो अचानक गायब झाला, काही करता नाही आलं म्हणून. त्या जय खानोलकरला सांग, गौतम बांदेकरची खूप नाव आहेत पण त्याच्यासारखा तो एकटाच आहे. कमाल. ए हाफ ऑफ द टाइम तुझा स्वतःचा वेळ असा प्रेज करण्यामध्ये जातो ना. तू काम केलंयस ना नीट. अरे या सगळ्यातला मॅनेजमेंट गुरु आहे मी. त्या अर्चनाचं नखही सापडणार नाही या जय खानोलकरला. अशा ठिकाणी ठेवलंय मी तिला. ग्रेट, आय लाईक दॅट. ए आणि यू नो व्हॉट, जस्ट सो एक्साइटेड. तू ना कधी त्या आसावरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे ना त्याची वाट बघते मी. बिकॉज मला ना तिचा चेहरा बघायचा आहे. आणि तिकडे गौतम असेल ना तर गौतमचा पण चेहरा बघायचा आहे. बरं ठीक आहे, फोन ठेव आता. एक छोटंसं काम आहे ते करून घेतो. या ओके बाय. हॅलो, सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे साहेब. सगळं प्लॅनिंग नुसारच झालं पाहिजे बरं का? हो साहेब, अगदी सर्व प्लॅनिंग प्रमाणेच होईल. अर्चनाच्या घरच्यांना शोधतोय पण कोणालाच त्यांच्याबद्दल काहीच माहित नाहीये. सर ऍटलिस्ट त्या वहिनींच्या म्हणजे त्या अर्चनाच्या आईबाबांचं तरी नाव माहितीये का तुम्हाला? नो आयडिया. ही अर्चना अस्तित्वात आहे हेच कोणाला माहित नाहीये. कशी माहिती मिळेल तिची? सर आपण त्या वहिनी म्हणजे त्या अर्चनाचं फुल नाव टाकून सोशल मीडियावर शोधलं तर? तिचं फुल नाव माहितीये का आपल्याला? आपल्या नावापुढे गौतम बांदेकरचं नाव लावते ती.
नाही सर, म्हणजे तुम्ही त्या दिवशी नीट ऐकलं नाही त्यांचं. योगेश साठे असं नाव आहे तिच्या नवऱ्याचं. आपण अर्चना योगेश साठे असं शोधूया ना सर. ट्राय कर म्युच्युअल सर. काय कळलं का? मॅच शोधतोय. अर्चनाच्या आईबाबाचा पत्ता मिळाला ना तर सगळ्या गोष्टी कळतील आपल्याला. दादा आयु शुअर आपण काही गडबड करत नाही? अजिबात नाही. गौतम बांदेकर फ्रॉड आहे हे कन्फर्म आहे आणि म्हणूनच काळजी वाटते मला. सर अर्चना योगेश साठे नावाने 2 अकाउंट आहे सर, पण त्याच्यात एक पण तिचा फोटो नाही. तेच सांगत होतो मी पुढे. काही उपयोग नाही याचा. धर. गौतम, डोंट लूज होप. अजूनही काहीही होऊ शकतं. काय होऊ शकतं? आशूचं त्या बांदेकरशी लग्न. हॅलो, बोल. काय रे, काही समजलं? नाही अजून काहीच नाही. आम्ही पोचतो थोड्या वेळात हॉलवर. भेटल्यावर बोलू. बाय. हॅलो आई, अगं तू येशील ना वेळेत लग्नाला? आई असं नको करू प्लीज. अगं हे माझ्या सासूची सख्खी बहीण आहे, त्यांच्या घरातलं हे पहिलं लग्न आहे. तू नाही आलीस तर बरं नाही दिसणार. प्लीज ये. हो नाही करणार, पण तू नाही आलीस तर बरं नाही दिसणार, त्यामुळे प्लीज ये. बाय. छान केलंय ना अर्चनानी? हो ना. हो. आणि मांडलंय कसं? ताईनी मांडलं तर छानच असणार ना. ताई, आपण लहानपणी भातुकली खेळायचो तेव्हा असंच घर मांडायची ना तू? पण तेव्हा सुद्धा स्वयंपाक तूच सुंदर बनवायचीस. आठवते ते छोटे छोटे लाडू? अजून काही लागेल का? टेबल खुर्च्या सगळं पुरेसं आहे. पाण्याची पण सोय केली आहे. बर्फ अजून लागणार आहे? अहो नाही सगळं आहे, म्हणजे ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. हो, लागेल ते सांगा. मी आणि माझे 2 असिस्टंट इथे थांबलोय तुमच्यासाठी. दादा, रुखवताजवळ एक फॅन लावाल प्लीज? मी अरेंज करतो. थँक्यू. चला आले बांदेकर आले. चला. काय ऑप्शन करायचं? हो नाही, सगळी तयारी काढून ठेवली आहे.